दृश्य आपण बघतोय यावेळेस अतिशय महत्त्वाची आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाची लक्ष जे आहे ते आता वरळी कोळीवाड्याकडे लागून राहिलेलं आहे. इथं काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण दोन राजकीय विरोधक आज मात्र इथं कट्टर राजकीय विरोधक म्हणावं लागेल ते आमने सामने आलेले आहेत. वरळी कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे हे पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात आदित्य ठाकरे देखील वरळी कोळीवाड्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये पोहोचलेले आहेत. कोळी बांधवांनी त्यांचं देखील जोरदार स्वागत केलेलं आहे. अतिशय महत्वाची आहेत, कारण या ठिकाणी आदित्य ठाकरे आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे हे आमने सामने आल्याचं दृश्य पाहायला मिळालेलं आहे. याआधी देखील बैठकांमध्ये देखील आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते आणि त्यानंतर आज वरळी कोळीवाड्यामध्ये वरळीच्या कोळीवाड्यात शिंदे आणि ठाकरे हे आमने सामने आलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या वरळी कोळीवाड्याकडे आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. आदित्य ठाकरे पारंपरिक वेशभूषेमध्ये यावेळेस त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं. त्यांच्यासोबत स्थानिक विधान परिषदेचे आमदार या ठिकाणी आहेत आणि हे दृश्य आपण बघतोय. आदित्य ठाकरे आपल्या मतदारांचे, कोळी बांधवांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदित्य ठाकरेंचं ढोल ताशाच्या गजरात आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर एकनाथ शिंदे देखील ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस देखील आपण बघतोय की मोठ्या संख्येनं कोळी बांधव त्यांच्या स्वागतांना उपस्थित होते. राजकीय आखाडा आज वरळीच्या कोळीवाड्यात रंगलाय असं म्हणावं लागेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.